विकास गोगावलेला जामीन मंजूर। महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणी जामीन। विकास गोगावलेसह 8 आरोपींना जामीन। संभाजीनगरात 19 गटात भाजप शिवसेना आमने-सामने। काही गटात दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवारांना बी फॉर्म दिल्यानं परिस्थिती निर्माण। 27 जानेवारीला अंतिम चर्चा होणार। धाराशिवमध्ये शिवसेना उमेदवारांना भाजपाकडून एबी फॉर्मचं वाटप। कार्यकर्ता अविनाश खापेंनी राजन साळवींना विचारला जाब विचारतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल। विजय शिवतारेंची पवार काका पुतण्यावर टीका करताना जीभ घसरली। शिवराळ भाषा वापरत टीका। इम्तियाज जलील साप आहे। संजय शिरसाडांसह नितेश राणेंचा जिल्ह्यांवर घणाघात। गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंमध्ये जुंपली। खडसेंनी सर्वांना त्रास दिल्याचा पाटलांचा आरोप, तर गुंडांना त्रास दिल्याचा खडसेंचा पलटवार। नांदेडमध्ये भाजपा शिवसेना एकत्र। एकनाथ शिंदेंचा अशोक चव्हाणांना फोन। शिवसेनेचा भाजपाला बिनशर्त पाठिंबा। पाटणामध्येही महाराष्ट्र भवन उभारा। अशोक चौधरींच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची मागणी। बिहार भवनासाठी जागा पाटण्यातून आणणार का, राऊतांचा सवाल। नांदेडमध्ये गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा 350व्या शहीदी समागम हिंददी चादर कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी। लोकलमधून उतरताना भांडण, एकाची हत्या। मालाड स्टेशनवरची धक्कादायक घटना। आरोपी ओमकार शिंदेला 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। एसटीचे चालक वाहक मद्यधुंद अवस्थेमध्ये। परिवहन मंत्र्यांच्या परळच्या डेपो पाहणीत भीषण वास्तव। संबंधित चालक वाहकावर तत्काळ कारवाई करण्याचे सरनाईकांचे आदेश। मनसे पुण्यात भाकरी फिरवणार। राज ठाकरे अनेकांना घरचा रस्ता दाखवणार। नव्या चेहऱ्यांना देणार संधी। भाजपावाले कधी कोणाशी युती करतील सांगता येत नाही। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य। रायगडमध्ये चर्चा आमच्याशी आणि युती दुसऱ्याशी केल्याचा दावा। ठाकरे गटाची नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर। किशोर कुमारिया यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती। शहरातील विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी देत 3 शहर प्रमुखांची घोषणा। ठाकरे गटाच्या अखिल चित्रेंची निवडणूक प्रक्रियेवर टीका। पक्ष फोडून निवडून आलेले आमदार नगरसेवक दुसऱ्या झेंड्याखाली जातात। मतदारांचा कौल ट्रान्सफर ऑर्डर सारखा बदलत असल्याची पोस्ट। जलील यांच्या वक्तव्याचा नवनीत राणांनी घेतला समाचार। जलील यांच्या 7 पिढ्याही महाराष्ट्र हिरवं करू शकत नाही। जलील यांचं स्वप्न पूर्ण होणार नसल्याचं म्हणत ठणकावलं। नाशिकात विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेनं। किसान सभा आणि जेपी गावितांच्या नेतृत्वात मार्च। कराड तालुक्यातील पाचुपतेवाडीमध्ये ड्रग्ज साठा जप्त। पुण्याच्या महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई। कल्याणमध्ये टोळक्याचा धुडगूस। पोलिसांना बेदम मारहाण। मारहाणीमध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी। मारहाण करणारे शिवसेनेचे समर्थक। हिट अँड रनच्या घटनेनं पुणे हादरलं। मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू। पाषाण रस्त्यावरील NCL इन्स्टिट्यूट समोर घटना। केदारनाथ धाममध्ये तुफान बर्फवृष्टी। बर्फ साचल्यामुळे मंदिर परिसरातील मार्ग पूर्णपणे बंद। इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन। 8 जणांचा मृत्यू। 80हून अधिक बेपत्ता। पाणी आणि चिखलामुळे मदत कार्यात अडथळे। 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकरांना पद्म पुरस्कार। कृषी क्षेत्रासाठी योगदानासाठी श्रीरंग लाड यांना पद्म पुरस्कार। अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर। क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार। अफगाणिस्तानात बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसाचा कहर। 61 जणांचा मृत्यू। पाकिस्तानमध्येही जनजीवन विस्कळीत।